जरांगेंना काडीचीही किंमत राहिलेली नाही. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची सडकून टीका. उदय सामंत यांच्या भेटीनंतरच आंदोलनाची घोषणा. जरांगेंना खाजवणारा कोण, असा सवाल. मनोज जरांगे पाटील आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यातील वाद आता विकोपाला गेलाय. आज जालन्यात बोलताना सदावर्तेंनी जरांगेंवर वाळू उपशापासून ते उदय सामंतांच्या भेटीपर्यंत अनेक गंभीर आरोप केले. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यात जोरदार टीका केली आहे. आज शनिवारी दुपारी जालना राजूर रोडवरील मानदेऊळगाव इथं गौतम बुद्ध यांच्या स्मारकाला सदावर्ते यांनी भेट दिली. यावेळेस ते माध्यमांशी संवाद साधत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी जरांगेंची भेट घेतल्यानंतरच आंदोलनाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे जरांगेंना नेमकं खाजवणारा कोण, असा सवाल उपस्थित करत सदावर्ते यांनी आंदोलनामागे वेगळाच उद्योग सुरू असल्याचा आरोप केला. जालन्यात पत्रकारांशी बोलताना ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटलावर अत्यंत जहरी शब्दात टीका केली. मनोज जरांगेंना आता काडीचीही किंमत राहिलेली नाही, असं म्हणत त्यांनी जरांगेंच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सदावर्ते म्हणाले, मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर लगेचच जरांगेंनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळे यामागे नेमका कुणाचा उद्योग आहे हे तपासण्याची गरज आहे. जरांगेंना कुणीतरी खाजवत आहे का, अशी शंका निर्माण केली. तसेच जरांगेंनी समाजाची आणि जातीची माती करून टाकली आहे. जालन्यात आंदोलनाच्या नावाखाली वाळू उपशाचा उद्योग सुरू आहे का, हे पाहण्यासाठी मी जालन्यात आलो आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना सदावर्ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे शिवरायांच्या मावळ्यांमधील एक आहेत. यावेळी जरांगेंच्या वक्तव्यांवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला. तुकडे पाडण्याची भाषा पाकिस्तानी मानसिकता दर्शवणारी आहे, अशा कठोर शब्दात सदावर्ते यांनी हल्ला केला. नेमकं काय म्हणाले सदावर्ते, आपण बघूया. कालच जरांगेंनी घोषणा केली आहे की 16 तारखेपासून राज्यव्यापी आंदोलन मी करणार नाही. आता तुकडा पाडणार. मला असं वाटतंय मनोजला, म्हणजे ह्या परिसरामध्ये काडीची किंमत नाही, आता हे सगळ्यांना माहीत झालंय. मनोजला या परिसरात आता काडीची किंमत नाही, आता हे सर्वश्रुत सगळ्यांना माहिती झालंय. हे नवीन उद्योग आहे का? मला हे म्हणायचं आहे की आमचे मित्र उदय आल्याच्या नंतर जरांगेची भेट होते आणि त्याच्यानंतर हे उपद्व्याप, हे उद्योग, जरांगे उद्योग सुरू झालाय का? जरांगे कोण आहे? जरांगे काय एखाद्या राजकीय पक्षाचा काय प्रवक्ता आहे का? जरांगेची भेट दिवर मला, म्हणजे कोणी कुठं जावं याच्याशी मला माझं काही म्हणणं नाही. मला काही सोयीर सुतक नाही, सुतक मानणाऱ्यांपैकी नाही. लोकशाही प्रगल्भ असावी, भेटी व्हाव्यात. परंतु मला अंततः असं म्हणायचं आहे की ही जरांगेला प्रेरणा कधी मिळाली, का मिळाली? जरांगेला खाजवणार कोण आहेत? माझ्या उदयने येऊन खाजवलंय म्हणून जरांगे बोलायला लागलाय का? सन्माननीय मंत्री आहेत, माझे मित्र आहेत, कौटुंबिक मित्र आहेत. खाजवल्या गेलाय का? आणि मला हे म्हणायचं आहे की प्रत्येकानं, जरांगे असेल किंवा कोणी असेल, आपल्या अवकातीत बोललं पाहिजे. आपल्या अवकातीत बोललं पाहिजे, अवकात सोडून बोललं नाही पाहिजे. आणि त्यामुळं जरांगे सारख्या पाणी कम चाय विचारानं महाराष्ट्रात काही फरक पडत नसते. महाराष्ट्रानं असे लय जरांगे पाहिलेत. जरांगे काही सार्वजनिकरित्या हिताची गोष्ट करत नाही. काही मराठा युवक मला फोन करून सांगतात की सदावर्ते सर, तुमची भूमिका बरोबर होती. आज जरांगेनं, तुम्हाला सांगतो, एक जुनी म्हण आहे की बाबा जातीत की मातीत, जरांगेनं सगळ्यांची माती करून टाकलेली आहे. कारण विद्यार्थ्यांना समजत नाही की त्यांनी कोणतं प्रमाणपत्र घ्यावं. ह्या सगळ्या गोष्टी व्यक्ती स्वार्थाच्या आहेत. मला हे माहित नाही. आता तुम्ही जे म्हणताय की जरांगे असा बोलला, त्याच्या उजव्या बाजूला बोलला असेल तर डाव्या बाजूला हे बघावं लागेल की रेती उपसा किती व्हायला लागलाय. रेती उपसा किती व्हायलाय, किती डंपर चालले ते मला बघावं लागेल. मी इथं नुसता येत नाही. जालन्यात माझं नातं आहे. मी माझे, म्हणजे ज्यांना आम्ही गुरु मानतो, त्या गुरुचं आमचं इथं नातं आहे. आणि म्हणून त्या नात्याच्या माध्यमातून मला बघावं लागेल, तपासावं लागेल की हे चोरी छुपके एका बाजूला हा उद्योग आणि दुसऱ्या बाजूला दुसरा उद्योग त्या जरांग्यात चालू आहे का? या सगळ्या गोष्टी मी तपासणार आहे. पण ते म्हणतात की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत कोणालाही न्याय मिळू शकत नाही. सरकार हे राक्षसी वृत्तीच आहे, असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलं. जरांगे स्वतःच माझ्या मराठा भावांसाठी, जे माझ्या मेरे दिल की धड़कन है मेरा मराठा भाई, वो कुछ अछूते नहीं है मेरे लिए, मेरे दिल की धड़कन है.
जरंगेनं जेवढं म्हणजे खाना खराब केलाय माझ्या मराठा भावांचा, युवकांचा, आणि तुकडा पाडणारा तो कोण आहे? तुकडा पाडणारा तो कोण आहे? तो काय संत आहे? तो काय मला सांगा, तो काय अण्णा हजारे आहे का? मला हेच प्रश्न विचारायचा आहे सन्मान्य मंत्री उदयनना सुद्धा, की तुम्ही काय चर्चा केली? सार्वजनिक करा ना, सार्वजनिक करा ना. काय जरंगेला काय ग्रामपंचायतचा एखादा सदस्य करायचं का? ते जाहीर तर करून टाकू द्या. त्याच्यात हिंमतच कशी होते? तो आहे कोण? मला काय आमच्या वात्र टीकेमध्ये, आमच्या गुराखी भाषेमध्ये कोणते बालजी लागून गेलाय का म्हणतात? बालजी लागून गेलाय का तो? त्याची काय पार्टी आहे का? म्हणून म्हणलो त्याला खाजवलंय काय? आणि त्यामुळं मला असं वाटतंय की आकाश पाताळ असे वेगवेगळे दोन गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जरंगे काय म्हणते त्याला किंमत देण्याची गरज नाही. पण येत्या काळात त्यांनी जर आंदोलन उभारलं तर त्याचा फारसा काही परिणाम दिसेल का? काय वाटतं? कशावर आंदोलन उभारणार आहे जरंग्या? ते काय शेतीवर बोलतंय? ते काय कधी मुलांच्या बेरोजगारीवर बोलतंय? ते याचा तुकडा पाडायचा, त्याचा तुकडा पाडायचा, याची सुपारी फोडायची, त्याची सुपारी फोडायची. आणि तुम्हाला मी खास करून सांगतो, हे राजकारणाचा भाग आहे. जेव्हा बिगर मराठा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होत आहे त्यावेळेस अशा प्रकारच्या चर्चा वर आणल्या जातात, त्यावेळेस अशा प्रकारच्या चर्चा वर आणल्या जातात. परंतु एक लक्षात ठेवा, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. त्या मावळ्यांमध्ये जातीय वर्गीकरण मानलं जात नसतंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा त्या मावळ्यांपैकीच आहेत. झुंगे परिवार सुद्धा त्या मावळ्यांपैकीच आहे. सदावर्ते आणि जयश्री पाटील सुद्धा त्या मावळ्यांपैकीच आहेत. त्यामुळं हे असे तुम्हाला सांगतो अवसानात निघालेले जरंगे हे समाजात भेद पाडू शकत नाहीत. परंतु यांना खाजवणारे, मी म्हणत नाही कोण कोण खाजवलंय, परंतु यांना नक्की खाजवणारे हे जातीय द्वेषी असतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बिगर मराठा आला की त्यावेळेस तुकडे पडायची भाषा, ही भाषा या त्या पाकिस्तानी विचाराची भाषा आहे. तुकडे पडायची भाषा ही त्या पाकिस्तानी विचाराची भाषा आहे. त्या दाढीवाल्यांची भाषा आहे, त्या दाढीवाल्याची भाषा आहे, त्या दाढीवाल्याची भाषा आहे. आणि दाढीवाल्यांची त्या भाषा इथं सहन केली जाणार नाही. जरंगे सारख्यांना भोवाळून फेकलं म्हणणं मोठे ठराल, थुकून टाकलं असे विचार म्हणलं तर ते योग्य ठरतात, थुकून टाकलं म्हणलं तर ते विचार योग्य ठरतात. पण ते प्रत्येक वेळी म्हणतात की आता सरकारला सुट्टी नाही, आता अंतिमच आहे. त्याचा स्वतःचाच अंत झालाय. परवा आमचे उदय जे आहेत याचे मंत्री, कशाचे उद्योगाचे मंत्री आहेत, त्याच्यातून आमच्या जरंग्याचा उद्योग सुरू झालाय. त्याच्यातून आमच्या जरंग्याचा उद्योग सुरू झालाय. म्हणून तर म्हणलो टिप्पर किती चले रेतीचे ते मला पाहावं लागतंय. बघा हे प्रेरणास्थान आहे. या प्रेरणास्थानावर जरंगेची जास्त चर्चा करणं योग्य नाही. कारण जरंगे तेवढ्या उंचीचा, मी लायकीचा म्हणत नाही पण उंचीचा नाही.